छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांच्या इतिहासाची तोडमोड करत बदनामी करत वक्तव्य केल्याबद्दल या धीरेंद्र शास्त्री महाराजांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात येते। आंदोलन करताय बेजबाबदारपणाचे हे वक्तव्य केले या धीरेंद्र शास्त्री महाराजांनी। प्रश्न असा की फडणवीस सरकार आल्यानंतर जे वाचावीर जे आहेत, बहुजन समाजातील नायक जे आहेत, त्यांची अवमानना करणे, इतिहासाची तोडमोड करणे, संबंधित प्रकरणामध्ये त्यांच्यावर कठोर कारवाई न केल्यामुळं या वाचारवीरांचं मनोधैर्य उंचावलेलं आहे। मुख्यमंत्री फडणवीस साहेब, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या समोर बागेश्वर बाबा अतिशय छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व कमी लेखण्याचा प्रयत्न करतो आणि ज्या अनुषंगाने ते उद्गार काढले आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवपर्वणीमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। आमची अशी मागणी आहे की अशा प्रकारे महापुरुषांविषयी अवमानना करणाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री समोर असताना जर वक्तव्य करत असतील आणि मुख्यमंत्री याविषयी काही बोलत नसतील तर आम्हा शिवप्रेमींच्या मनामध्ये शंका आहे की जे महापुरुषांची बदनामी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी आहे, ती राज्य सरकारच्या इशाऱ्यावरून तर होत नाही ना, असा आम्हाला पडलेला प्रश्न आहे। त्यामुळे आमची पहिली मागणी आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी राजीनामा देण्यात यावा आणि आम्ही सर्व शिवप्रेमी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या सरकारचा, बागेश्वर बाबाचा आणि जे कोणी महापुरुषांविषयी अवमानना करतात त्या सर्वांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। असेच एक बाबा आले होते अजून एकदा महाराष्ट्रात, त्यांचं नाव होतं शिवगिरी बाबा। त्यांनी असंच एक बेताल वक्तव्य केलं होतं। मी काय म्हणलं की जे केंद्र सरकार आणि राज्य सरकार, जे भाजप धोरण सरकार जे आहे, त्यांनी कायम बहुजन समाजाचे महापुरुष जे आहेत त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे आणि यांची छाननी दर 6 महिन्यात कुठे येतो, कोर्टकर येतो, सोलापूरकर येतो, त्यानंतर राज्यपाल जे आहेत ते अवमानना करतात आणि शासन मूग घेऊन गप्प असतं। त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की हे सरकार प्रायोजित अवमानना आहे महापुरुषांची, त्यामुळे या सरकारनं कठोर कारवाई करावी किंवा गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा। दादा, आता पुढील मागणी काय असणार आहे? आंदोलन करताय, शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल बेताल वक्तव्य करण्यात येतं ह्या बाबांकडनं। खरं तर ह्या महाराष्ट्रातील जे थोर मानव आहेत, महामानव आहेत, यांचा अपमान करण्याचा हा धूमधडाका जेव्हापासून हे बीजेपी सरकार केंद्रात आणि राज्यात आलेले तेव्हापासून चालू आहे। मग तो महाराष्ट्रातील मराठ्यांचा इतिहास पुसण्याचं देखील काम याच सरकारमध्ये होत आहे आणि जाणून बुजून असे अडाणी बाबा, भोंदू बाबा येतात आणि त्यांच्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा त्यांना कधीही इतिहास न वाचणारी माणसं त्यांचा इतिहास कमी करण्याचं काम करतात आणि त्यांचा अपमान करण्याचं करतात। या लोकांवरती कारवाई झाली पाहिजे। अगर कारवाई नाही झाली तर आज तर या ठिकाणी बसून आम्ही आंदोलन करतोय। पुढील काळामध्ये हे तीव्र आंदोलन होतील, रस्त्यावरती आंदोलन होतील। या सरकारतील गृहमंत्री असेल, हा निकामी गृहमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे। देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री झाल्यापासून या महाराष्ट्रातील थोर महान पुरुषांचा अपमान करण्याचं काम जास्त प्रमाणात होतोय, म्हणून पहिली जिम्मेदारी म्हणून या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। नेहमीच आतले कुठले तरी बाबा येतात महाराष्ट्रात आणि छत्रपती शिवरायांबद्दल बेताल वक्तव्य करतात, पण महाराष्ट्र सरकार नेहमीच बघ्याची भूमिका पाहते। आता हे धीरेंद्र शास्त्री बाबा आलेत, बेताल वक्तव्य केले, आता महाराष्ट्र सरकार यांच्यावर काय कठोर भूमिका घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन मुकुंद चिंचकर सोबत मी बालय शिंदे, लोकाशा टीव्ही बीड।